मॉर्निंग मित्रांनो. इथून छान सनराईज दिसतो, पण थोडासा लेट झाल्यामुळे तो मिस झाला. पण आत्तासुद्धा वातावरण इतकं जबरदस्त आहे, इतकं सुंदर आहे. पुढे मी एका छोट्या डोंगरावरती आहे आणि समोरचे जवळपास अनेक डोंगर दूरपर्यंत दिसतात. आजूबाजूला गावं आहेत छोटी छोटी, ती दिसत आहेत, घरं दिसत आहेत आणि इतक्या पक्ष्यांचे आवाज आहेत. मी पक्षी निरीक्षक नाही आहे किंवा मला ते आवाज ओळखता येत नाहीत, पण तुम्ही इथे फक्त शांत 10 मिनटं जरी बसलात, यू विल फील गुड. मला असं वाटतं की आपण ही शांतता अनुभवत नाही, कधीच अनुभवत नाही. शांततेचा त्रास होतो आपल्याला. हे कोणी बोलत नसलं की बोललं पाहिजे, काहीतरी आवाज केला पाहिजे. वॉक करायलाही सोबत हवी, पण कधीतरी सोलो जर्नी करा, एकटे येऊन बसा या शांततेमध्ये विथ नेचर. तुम्हाला आवडेल. दिस इज थेरपी फॉर एव्हरीवन. मी तुम्हाला दाखवतो माझ्या आजूबाजूला काय आहे. इथे रानगावी खूप मोठ्या प्रमाणावर येतात. संध्याकाळी किंवा रात्री इथे बघायला मिळतात आणि त्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून इथल्या लोकांनी एक वेगळी युनिक आयडिया शोधून काढली. त्यांनी त्यांचे आवाज रेकॉर्ड केलेत. आला 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 रे, खाली बघ वगैरे असे काय काय आवाज आहेत. तर आधी इथून फिरताना ते रेकॉर्डिंग ऐकताना मला असं वाटायचं की अरे गवा आलाय किंवा काहीतरी आहे, पण नंतर मला सांगितलं आमच्या मॅनेजरने की नाही, ते रेकॉर्डिंग केलेलं आहे जेणेकरून त्यांना ते अलर्ट होतात रानगावी आणि ते इथे येणार नाहीत. इथून वर सोनचाफा विला आहे आणि खाली या साईडला कुंभी नावाची नदी आहे. मी तर खाली हायवेला उतरलो होतो, म्हणजे राईट साईडला ती कुंभी नदी वाहते. मी हे सगळं फिरताना मला हे असे सगळे नेचरमध्ये तुम्हाला दाखवतो. मी खूप सारे प्लास्टिकचे रॅपर्स, पॅकेट्स हे सगळे दिसत आहेत, पण कृपा करून जबाबदारी घ्या या नेचरची. तुम्ही इथे यावं आणि घाण कचरा करावी. इथे वर्षानुवर्ष, हजारो वर्ष इथली लोकल जी आहेत, शेतकरी आहेत, त्यांनी हे सांभाळून ठेवलं आहे आणि आता त्याला प्रॉपर्टी वगैरे म्हणतात, जमीन वगैरे, पण या निसर्गावर आपण आहोत. आपण शहरात नाही येतो आणि इथे अक्षरशः घाण करून जातो. हे करू नका. बी रिस्पॉन्सिबल. कारण त्याच्यानंतर जे काही साईड इम्पॅक्ट आणि परिणाम इथे भोगावे लागतील ते फक्त या लोकांना नाही, ते आपल्यापर्यंत पण येणार आहेत.
छान मॉर्निंग वॉक केल्यानंतर पुन्हा रिसॉर्टवर आलो. काही जण कयाकिंग करत होते आणि काही जण मस्त ब्रेकफास्ट विथ गप्पा. ह्याच्यात पहिली गोष्ट मी पुढे जाणार हे वेदांगला कळलं. मी पहिले बसलो त्याने मला असं ढकल आणि स्वतः मग पहिला बसला. तिकडे त्याने सांगितलं होतं की बॅलन्स करून बसा. या वेळेला वेदा साचीच्या मागे रुजून. गप्पा झाल्यावर ठरलं की आज गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला निघायचं. गगनगडाचा घाट रस्ता संपल्यावरती साधारण 150-150 पायऱ्या चढून तुम्हाला वर आश्रमापर्यंत जावं लागतं. खाली छोट्या गाड्या पार्किंगला जागा होती, पण आम्हाला बस पार्क करायला थोडासा त्रास झाला आणि इथून पूर्ण गगनबावडा घाट तुम्ही बघू शकता. शिलाहार काळात इसवी सन 1100 मध्ये राजा भोज याने या गडाची उभारणी केली होती. इसवी सन 1628 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. कोल्हापूरचे राजाराम महाराजांनी ही जागा गगनगिरी महाराजांना जनकल्याणासाठी दिली होती. ही एक गुहा असून यामध्ये 2 पाण्याचे कुंड आहेत जिथे महाराज साधना करत असत आणि या कड्यावर असे एकूण 52 कुंड आहेत अशी माहिती मिळते. बाहेर दगडावरती देवदेवतांची चित्र कोरली गेली आहेत जी बघायला खूप सुंदर आहेत. थोडं वर आल्यावरती समोर दिसतो तो गैबी पीर दर्गा आणि डाव्या साईडला आहे महाराजांचं समाधी मंदिर. थोडं फिरून पुन्हा विलावर आलो. रात्री निवांत गप्पा गोष्टी करून सगळे गाढ झोपी गेले. गुड मॉर्निंग. आज रविवार आहे आणि आज आम्ही निघतो इथून. आता आज ब्रेकफास्ट करून निघायचं आहे. सकाळी 9:30पर्यंत निघायचा प्लॅन आहे. 9पर्यंत मला वाटतं ब्रेकफास्ट लागेल. शेवटचा बागेतला एक फेरफटका मारण्यासाठी म्हणून मी खाली उतरलो. आता 3 दिवस अजिबात कळलं नाही की ते 3 दिवस कसे गेले. असं वाटलं एखादा दिवसच संपला असेल. आता पुन्हा घरी जायचं म्हणजे उद्यापासून ऑफिस सुरू. पण सध्या तरी तो काही विचार करत नाही आहे. 1 दिवस पूर्ण बाकी आहे. तो ट्रॅव्हलिंगमधला असेल पण तो एन्जॉय करायचा आहे. आता मी निघतो आहे ब्रेकफास्ट आणि पॅकिंगसाठी.
आमचा एक फॅमिली अँड फ्रेंड्स ग्रुप आहे आणि जेव्हा आम्ही वर्षातून फिरत असतो तेव्हा फिरणं म्हटलं की आमच्या ग्रुपची आवड म्हणजे निसर्ग हवा, भरभरून खाणं पिणं हवं आणि स्टाफ कोऑपरेटिव्ह म्हणजे आम्हाला धमाल मस्ती हाच आमचा कन्सेप्ट असतो. सगळे थोडे त्रासले होते पण जसं आम्ही सोनचाफा रिसॉर्टला उतरलो म्हणजे आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा सोनचाफ्याचा सुगंध सगळीकडे होता. निघायची तयारी झालेली आहे, पॅकिंग झालेलं आहे. वेळ आली पुन्हा मुंबईला निघायची. सोनचाफ्याच्या आठवणी घेऊन सगळे निघालो. वाटेत साताऱ्याला हॉटेल महाराजामध्ये मस्त मटण भाकरी हाणली आणि लाटकर यांच्या कंदी पेढ्यांनी तोंड गोड केलं. पुणे सोडल्यावर मिसिंग लिंकचा अनुभव घेताना सोनचाफ्याच्या आठवणी मिस केल्या.